पाण्यासाठी तुम्ही पैसे दिलेले पुरका केला त्या टायमाला, पण आम्हाला सध्या आता सध्या पाण्यानं मारायला लागले. तुमचे पैसे तुम्ही वापस घ्या, पण आम्हाला फक्त पाणी द्या. पाण्याची लई आवश्यकता आहे, आम्ही मरा लागलो. पैसे वापस घ्या, पण आम्हाला पाणी द्या. पाण्यासाठी पाणी 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 द्या. धरणाचं पाणी द्या. धरणाचं पाणी द्या. वाशिम जिले के वाकद गांव में पानी के लिए मची हाहाकार अब एक बड़ी जन आंदोलन का रूप ले चुकी है। बीते 9 दिनों से गांव के सरपंच अमोल देशमुख जल संकट के खिलाफ अनशन पर बैठे हैं। उनके साथ गांव की महिलाएं और बच्चे भी अपनी पीड़ा लिए खड़े हैं। सूख चुके कुएं, टूटी पाइपलाइनों और हर दिन मीलों पैदल चलकर पानी लाने की मजबूरी, यही इस गाँव की कड़वी सच्चाई है। लेकिन दूसरी ओर सरकार के कागजों में वाकद को पर्याप्त जल आपूर्ति वाला गाँव दिखाया जा रहा है। 60% नलों में पानी आने की झूठी रिपोर्ट बनाकर अधिकारियों को गुमराह किया गया, लेकिन जब असलियत सामने आई तो गांव की महिलाओं का गुस्सा फूट पड़ा। जब पाइपलाइन ही टूटी पड़ी है तो पानी कहां से आएगा? करोड़ों का खेल, फिर भी बूंद बूंद को तरसता गांव। सरकार को भेजे गए बिलों में दिखाया गया कि नई पाइपलाइन बिछाई गई है और जल आपूर्ति बहाल हो चुकी है, लेकिन हकीकत कुछ और ही है। वाशिमच्या जिल्हाधिकारी आणि सीओ यांच्याशी बोलतो आणि त्याला न्याय मिळेल हे पाहतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का भ्रष्टाचार असला तर तो उघडकीस आणलाच पाहिजे आणि भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाला शिक्षा झाली पाहिजे। कारण का अनेक ठिकाणी योजना चांगली असते, पण योजना राबवणारे काही अधिकाऱ्याच्या काही कंत्राटदाराच्यामुळे ती योजना फसते। योजना प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी काढली, योजना वाईट आहे का? योजना वाईट आहे का? योजना अतिशय चांगली आहे की प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी पोचलं पाहिजे, प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे। त्याच्यामुळं लहान मुलांचे आजार कमी होतात, त्याच्यामुळं आजारावर होणारा खर्च कमी होतो, मुलांची वाढ चांगली होते, महिलांचे श्रम वाचतात। पण काही लोक असे असतात की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करतात। तुम्ही पत्रकार या नात्यानं निश्चितपणे ही बाब नजरेस आणून दिली किंवा त्या सरपंचांनी आवाज उठवला, ती चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे त्याची दखल निश्चितपणे घ्यायला मी लावणार आहे। फक्त तुमच्याजवळ जर असेल कटिंग वगैरे तर माझ्याच येऊन द्या किंवा मी राजू पाटलांकडून आमदार साहेबांकडून जाऊन आले। गांव के कुएं सूख चुके हैं, लेकिन कोई वैकल्पिक जल स्रोत नहीं। टूटी फूटी पाइपलाइनें, अधूरे पड़े जल प्रबंधन कार्य। ठेकेदारों ने करोड़ों की रकम हड़प ली, लेकिन पानी की एक बूंद तक नहीं आई। सरकार बेखबर, ठेकेदारों की लूट जारी। सरपंच अमोल देशमुख ने जल आपूर्ति मंत्री गुलाबराव पाटिल से बात करने की कोशिश की, लेकिन सरकार के बेरुखे रवैये ने कई सवाल खड़े कर दिए। क्या कागजी दाव से गांव का प्यासा गला तर होगा? करोड़ों खर्च होने के बावजूद गांव को पानी क्यों नहीं मिला? क्या जनता को हर छोटी बड़ी जरूरत के लिए अब अनशन ही करना पड़ेगा? जारी करणार आहे, त्यामध्ये GPS लोकेशन सहित तो व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये आपल्याला दिसून येईल की त्या विहिरीला आता पाणी किती उरलेलं आहे। त्या विहिरीचा आता पूर्ण तळाला ती विहीर लागलेली आहे आणि आज मी माझ्या कर्मचाऱ्याशी सुद्धा फोनवरती संपर्क साधला आणि त्याला विचारले की आज आपल्या टाकीमध्ये किती पाणी आलं, तर त्यांनी सरळ सांगितलं की 90,000 लिटरची जी टाकी आहे नवीन, तर ती अर्धी भरलेली आहे आणि दिवसभरामध्ये ती अर्धी भरून तिला आता पाणी विहिरीतलं पूर्णतः संपलेलं आहे। मग जर प्रशासन अशा ज्या नोट जाहीर म्हणजे प्रेस नोट अशा जर देत असेल आणि आमच्या गरीब लोकांचं म्हणजे कोणाचं की ज्यांना खरोखर त्यांचा कोणीच वाली नाही आहे, त्यांना विकत 200 रुपये रोजाने जे जातात आणि 200 रुपयाचे 300 रुपयाचे त्यांना टँकर घ्यावं लागत आहे। आज ही खूप खेदाची बाब आहे की मला 9 दिवस पहिले सरपंच होऊन आणि प्रशासन एवढ्या बेजबाबदारपणे असे प्रेस घेतात। जर त्यांना एवढाच जर प्रेस घ्यायचं असेल तर ते सरपंचासमोर का प्रेस घेत नाही आणि वाकदमध्ये प्रेस का बोलवत नाही? माझं असं म्हणणं आहे की त्यांनी वाकदमध्ये येऊन मला सुद्धा, मी उपोषणातून तिथं येतो, तुम्ही पण तिथं या आणि आपण तिथं एक मोठी प्रेस कॉन्फरन्स घेऊ सगळ्या गावकऱ्यांसमोर आणि मग आपण तुम्ही तुमचं म्हणणं मांडा, मी माझं म्हणणं मांडतो। मी जर खोटं बोलत असेल तर ते दिसून येईल, तुम्ही खोटं बोलतात तर ते दिसून येईल। तुम्ही अशी लोकांची दिशाभूल नका करू आणि महाराष्ट्राची दिशाभूल नका करू, कारण की हा जो प्रश्न आहे हा आता फक्त वाकदपुरताच राहिलेला नसून हा पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आता पेटलेला आहे आणि तुम्ही याला दाबू शकत नाही। जलजीवनमध्ये जो भ्रष्टाचार झालेला
झालेला आहे। आज मला असं कळालं की आज कोणते तरी नेते वाशिममध्ये त्यांनी व्हिजिट केली आणि तिथं सुद्धा हा प्रश्न जलजीवनचा ज्यावेळेस मांडला गेला तर त्यांनी अनाधावाने म्हणल्या गेले का जाणीवपूर्वक म्हणल्या गेले का त्यांना आमच्या जनतेची चेष्टा करायची होती मला माहिती नाही, पण त्यांनी जे वक्तव्य केलं त्यांनी असं वक्तव्य केलं बीजेपीचे अनिल बोंडे यांनी वक्तव्य खासदार त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की त्यावेळेस कोरोना होता आणि उद्धव साहेब ठाकरे हे होते। आता कोरोनाचा उद्धव साहेब ठाकरेचा आणि आमच्या जलजीवनचा काय संबंध? मला एक सांगा, तुम्ही कोरोना आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं का की तुम्ही धरणावर काम करू नका का? उद्धव साहेब स्वतः येऊन बसले होते की नाही धरणात काम करू नका, आपल्याला वाकदच्या जनतेला पाणी नाही द्यायचं? हे असे वक्तव्य करून तुम्ही आम्हाला चीड आणायला लागलेले आहेत। आणि असं जर तुमचं जर वक्तव्य जर एकेका मंत्र्याचे संत्र्याचे असे येत असतील, आम्ही जरी खूप लहान आहे सरपंच, पण मी सरपंच, तुम्ही मला म्हणजे हे नका समजू की मी जनतेसाठी उभे राहणारा सरपंच आहे, मी स्वतःसाठी उभं राहणारा सरपंच नाही। मला किती जरी दिवस लागले तरी सुद्धा मी हे उपोषण मागे घेणार नाही। आणि एक जब सीईओ ने इस मामले को गंभीरता से लिया तो ठेकेदारों ने आनन फानन में जेसीबी मशीनों से खुदाई शुरू कर दी, लेकिन सवाल वही। नमस्कार, मी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद वाशिम। वाकद येथे सद्यस्थितीत जलजीवन मिशनमध्ये जे काम मंजूर झाले आहे त्यामध्ये एकलासपूर धरणावरून पाणी पुरवठा होणे अपेक्षित आहे, पण सद्यस्थितीत एकलासपूर धरणामध्ये पाण्याची पातळी ही जास्ती असल्यामुळे तिथे विहिरीचं काम आपण सध्या करू शकत नाही आहे। गावाला पाणी पुरवठ्याची अडचण होते, त्यामुळे सद्यस्थितीत अस्तित्वातील 2 विहिरी त्यापैकी एका विहिरीवरून गावाला पाणी पुरवठा सुरू केलेला आहे। जलजीवन मिशन अंतर्गत झालेली जी वितरण व्यवस्था होती त्यामध्ये काही ठिकाणी लिकेजेस होते, ते दुरुस्तीचं काम सद्यस्थितीत सुरू आहे आणि साधारण 50% गावामध्ये पाणी पुरवठा सुरू झालेला आहे। उर्वरित त्याचं काम लिकेजेस काढून पूर्ण करून आम्ही लवकरच पाणी पुरवठा सुरू करू अस्तित्वात। आता किती टक्के पाणी तिथे उपलब्ध आहे? नळाला पाणी येते आहे का गावामध्ये? पाणी सद्यस्थितीत ज्या विहिरीवर पाणी पुरवठा सुरू आहे त्या विहिरीला आवक आहे। वाकदमध्ये 2 टाक्या आहेत, एक 93,000 लिटरची टाकी आहे आणि दुसरी 2.5 लाख लिटर कॅपॅसिटीची टाकी आहे। दोन्ही टाक्या भरल्यावर विहिरीची लेवल काही प्रमाणात पूर्ववत परत येते काही वेळाने, काही तासांनी। सद्यस्थितीत धरणाचं काम करणे शक्य नसल्यामुळे जर या अस्तित्वातील पाणी कमी पडलं विहिरीला तर बाजूच्या गावातील विहिरी अधिग्रहित करण्यात येईल किंवा आवश्यकता भासल्यास टँकर प्रस्तावित करण्यात येईल। कोणत्याही परिस्थितीमध्ये गावाला पाण्याची कमतरता जाणार नाही याबद्दल आम्ही काळजी घेऊ। 2 वेळा भेट दिली आहे, मी 2 वेळा सरपंचांना विनंती केली आहे की तुम्ही प्रशासनाला सहकार्य करा। सद्यस्थितीत धरणाची अडचण असल्यामुळे तिथे पाणी काम करू शकत नाही, अस्तित्वातील विहिरीवरून पाणी पुरवठा सुरू राहील आणि जेव्हा अनुकूल परिस्थिती राहील धरणामध्ये काम करायची तेव्हा लगेच आपण काम सुरू करून लवकरात लवकर ते पूर्ण करू। नाही, हेतुपुरस्पर काम दुर्लक्ष करू नये। जलजीवन मिशनमध्ये जरी काम असलं, ठेकेदार जरी काम करत असले त्यावर शासकीय यंत्रणेचा कंप्लीट वॉच राहतो। ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग रिसोड यांच्या मार्गदर्शनामध्ये ते काम सुरू आहे, त्यामुळे ठेकेदाराने हेतुपुरस्पर दुर्लक्ष केलं अशी बात। कुएं में पानी ही नहीं तो पाइपलाइन डालने का दिखावा किसके लिए? महिलाओं का दर्द सरकार सुन रही है क्या? गांव की महिलाएं 4 किलोमीटर दूर से पानी लाने को मजबूर है। वे अब खुलेआम कर रही है, वे अब खुलेआम कह रही है कि हमें लाडली बहन योजना के पैसे नहीं चाहिए, बस पीने का पानी दे दो। ये बयान सरकार के विकास के दाव पर सीधा तमाचा है। राजनीतिक दलों का समर्थन, संघर्ष होगा और तेज। मुख्यमंत्री साहेब लाडक्या बहिणीसाठी तुम्ही पैसे दिलेले पुळका केला त्या टायमाला, पण आम्हाला सध्या पाण्यानं मारायला लागले। तुमचे पैसे तुम्ही वापस घ्या, पण आम्हाला फक्त पाणी द्या, पाण्याची लई आवश्यकता आहे। आम्ही मरा लागलो, उपोषण 10-15 दिवस झाली तर उपोषण करायला लागलो। एवढाले धरणं असताना, सारी सुविधा असताना आमच्यावर लय अन्याय व्हायला लागला, लय अत्याचार व्हायला लागला। याच्यासाठी तुम्ही दिलेलं दान आम्हाला हे वापस घ्या, पण आम्हाला पाणी द्या। आमचे लेकरं बाळ मरायची वेळ आली। त्यांच्या पाण्याची समस्या आहे, त्या पाण्याची समस्या अशा आहे की त्यांना जे पाणी आहे त्यांना गावात पुरत नाहीये। तर आमची मागणी हेच आहे की त्यांना धरणात वरून पाईपलाईन देण्यात यावं, तेव्हा ते पूर्ण गावाला पाणी पुरणार आहे। तिथं महिलांचा बी खूप पाण्याचा त्रास आहे आणि पाणी पुरत नाहीये। आमचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे। ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या यांच्या वाकद गावाच्या, तर आम्ही सीओच्या ऑफिसच्या समोर सगळ्या महिला
हांडे भांडे घेऊन तिथं बसणार आहे। मराठा और मनसे नेता राजू किरसे तथा लहूजी सेना की दुर्गा यांकर ने इस अनशन को समर्थन देकर इसे अपनी लड़ाई बना दिया है। सरकार को अब जल्द निर्णय लेना होगा, वरना यह आंदोलन और विकराल रूप ले सकता है। सरपंच अमोल देशमुख ने साफ कह दिया है कि जब तक डैम से पानी नहीं आएगा मेरा अनशन नहीं टूटेगा। जय महाराष्ट्र। मी मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किरसे गेल्या 9 दिवसापासून जल जीवन संदर्भात वाकद येथील सरपंच, उपसरपंच व गावकरी मंडळी साखळी उपोषणाला बसलेले आहेत। जल जीवन मिशनच्या अंतर्गत जे काही महाराष्ट्रात कामं हाती घेतले सरकारनं, आम्ही गेल्या 6 महिन्यापासून याचा पाठपुरावा पाणी पुरवठा अधिकारी जे आंबोरे आहेत व वानखेडे आहेत यांच्याशी वेळोवेळी चर्चा केली। पाणी पुरवठ्याच्या संदर्भात जी पाईपलाईन आहे, विहीर आहे, टाकी आहे, याच्या संदर्भात वाशिम जिल्ह्यातील जवळपास 80% ठेकेदाराने बिलं काढून मोकळे झालेले आहेत। कामाचा कुठेही पत्ता नाही आहे, गावात पाणी प्यायला नाही आहे। आता 8 ते 10 दिवसापासून उन्हाळा चालू झालेला आहे, उन्हाचे चटके लागत आहेत। या गावकऱ्यांना पाण्याची टंचाई कित्येक वर्षापासून आहे, परंतु जलजीवन मिशन महाराष्ट्र सरकारने हाती घेतले आहे। एक चांगलं काम महाराष्ट्र सरकारने केलं आहे, परंतु याला कुठंतरी गालबोट लावण्याचा घाट या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांनी घातला आहे। महाराष्ट्र मनसेनेच्या वतीने मी यांना गावकरी मंडळी व सरपंचांना आश्वासित करू इच्छितो, आपलं आंदोलन साखळी उपोषण जे चालू आहे गेल्या 9 दिवसापासून, याला येत्या 2 दिवसात जर वाशिम CO वाघमारे साहेब व कलेक्टर साहेब यांनी हस्तक्षेप करून त्वरित यांचे पाणी प्रश्न सोडवा, अन्यथा महाराष्ट्र मनसेना येत्या 2 ते 3 दिवसात रास्ता रोको करून अतितीव्र आंदोलन करून यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। न्यूज फर्स्ट की लड़ाई जारी। न्यूज फर्स्ट शुरू से ही वाकद गांव के हक की आवाज उठा रहा है और सरकार के सामने इस गंभीर जल संकट को उजागर करता है। जब तक गांव को न्याय नहीं मिलेगा हमारी यह रिपोर्टिंग जारी रहेगी। अब सवाल ये है कि सरकार जागेगी या ठेकेदारों की जेबें भरती रहेंगी। प्यासा वाकद, सरकार सोई, ठेकेदारों की मौज, अनशन पर बैठा गांव, न्याय की गुहार। मुख्यमंत्री साहब, लाडली बहना का पैसा वापस ले लीजिए, लेकिन हमें पीने का पानी दे दीजिए। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम। आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास।